महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर व बुलढाणा येथे झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात मूक निषेध आंदोलन संपन्न। बदलापूर, कलकत्ता, अकोला तसेच महाराष्ट्रातील महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक पुकारण्यात आली होती, परंतु उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला स्थगिती दिली। त्यामुळे उच्च न्यायालयाचा सन्मान राखत महाविकास आघाडीने काळे झेंडे, काळे रुमाल तोंडावर बांधून निषेध आंदोलन करण्यासंदर्भात पदाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार संगम चौक येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेऊन व तोंडावर रुमाल बांधून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे। महाराष्ट्रात बदलापूरमध्ये झालेली अत्यंत दुर्दैवी घटना, या घटनेच्या निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्र बंदची घोषणा महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, सन्माननीय नानाजी पटोले साहेब यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। परंतु कोर्टाच्या आदेशाने कोर्टामध्ये कोणीतरी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमुळे कोर्टाने असा आदेश दिला की तुम्हाला कोणत्याही पक्षाला बंद हा महाराष्ट्रभर पुकारता येणार नाही। कोर्टाचा एक सन्मान म्हणून, कोर्टाचा एक आदर म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं काळा फिती बांधून या ठिकाणी निषेध या सरकारचा करत आहे। या सरकारने जेव्हा जेव्हा या सरकारवर अडचणीची वेळ आली तेव्हा एक याचिकाकर्ता पाळलेला आहे। त्या याचिकाकर्त्याला कोर्टात पाठवतात, त्यांच्या बाजूने तो सोयीचा आदेश करून घेतात। परंतु या महाविकास आघाडीचा आवाज कितीही त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचा आवाज हे निष्कामी सरकार, हे असंवेदनशील सरकार, हे कार्यक्षम गृहमंत्री हे कदापि आमचा आवाज दाबू शकणार नाही। आमची तर आज या ठिकाणी मागणी आहे की या घटनेचा आम्ही निषेध तर करतोच, परंतु आरोपीला तात्काळ फाशी झाली पाहिजेत। या गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजेत आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे। बुलढाण्यासारख्या ठिकाणी सुद्धा ही घटना काल परवा घडली, कोल्हापूरमध्ये घडली। तर या महाराष्ट्रातल्या महिला कुठेही सुरक्षित नाही, या महिला भगिनींचा कुठेही सन्मान नाही। या महिला भगिनींसाठी एक 1500 रुपयाची काही तोडची योजना सुरू केली आणि एकीकडे या महिलांवर एवढा अत्याचार चालला। या महिलांना हे 1500 रुपये नको, आमच्या महिला लाडक्या बहिणींना, आमच्या बहिणींना हा महाराष्ट्रामध्ये एक आधार पाहिजे, एक वातावरण, एक बिनधास्त फिरण्याचं वातावरण पाहिजे। या ठिकाणी एक दहशतीचं वातावरण झालेलं आहे, तरी आम्ही या सरकारचा निषेध करतो। महाविकास आघाडी म्हणून या सरकारला खाली खेचण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन करू। संपर्क करा।